नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील 11 गड किल्ल्यांच्या युनेस्कोमध्ये नामांकनासाठी प्रस्ताव. गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहरही उमटेल. यासाठी महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा युनेस्कोच्या 2024-25 जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये नामांकन करण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला. याबद्दल या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कडगड किल्ल्याची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेले अनेक दशके ताटमानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारसाची मोहर उमटण्याचा प्रयत्न आता सुरू केले. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सालवेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड किल्ला, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 आणि तमिळनाडूच्या या जिंजी किल्ल्याचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने पाठवलेला आहे. या नामांकनासाठी पाठवण्यात आलेला असल्यामुळे शिववारसांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राचं नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणासाठी वारसा आणि ऐतिहासिकही महत्त्व प्राप्त आहे. रयतेच्या कल्याणासाठी वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर आता अंतरिम मोहरही उमटेल. त्यामुळे जगात शिवरायांचा किल्ल्यांचा बोलबाला असणार आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.